बघूयात पुढची बातमी। संजय राऊत यांनी कंगना रनौतला आणखीन एक ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय। मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे, ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा। शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही, प्रॉमिस। जय हिंद जय महाराष्ट्र अशा जळजळीत शब्दांमध्ये संजय राऊतांनी कंगनाला उत्तर दिलंय। तर कंगनाच्या ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं बघायला मिळतंय। तर मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करणारी अभिनेत्री कंगना रनौतला मुंबईत राहण्याचा हक्क नाही असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलंय। मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते, याची ही आठवण त्यांनी करून दिली आहे। ऐसी मुंबई पुलिस की तुलना उन्होंने जो की है, ऐसी हालत में उनको महाराष्ट्र में रहने का, मुंबई में रहने का कोई अधिकार नहीं है। परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कंगना रनौतला प्रत्युत्तर देत काय म्हटलंय बघूया। सीबीआय कडे तपास हाती गेल्यानंतर 15 दिवस झालेले आहेत। या 15 दिवसात कंगना रनौत यांनी कुठल्याही प्रकारचं अधिकृत प्रोटेक्शन हे सीबीआय कडे मागितलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे असलेली माहिती ही सीबीआयला दिलेली नाही। केवळ वातावरण खराब करण्याच्या दृष्टिकोनातून ट्विट करत राहायचं। पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली आहे त्यांनी मुंबईची। पाकव्याप्त काश्मीरमध्ये ह्या कधी गेल्या होत्या किंवा ह्यांचा पाकव्याप्त काश्मीरशी काय संबंध आहे किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये ह्यांना काय अनुभव आले की ज्याची तुलना त्यांनी मुंबईशी केलेली आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या मुंबईच्या सरकारवरती, मुंबईच्या पोलिसांवरती तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला मुंबईत राहण्याचं काही कारणच नाही। तुमचा ज्या सरकारवरती विश्वास आहे त्या राज्यात आपण राहावं, ही भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे। कंगनाच्या या ट्विटर वॉरच्या वादात आता मनसेने देखील उडी घेतली आहे। मनसे नेते अमेय खोपकर यांनी कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे। जे त्यांना हवंय की 9 तारखेला एअरपोर्टला जाऊन तो धांगडधिंगा घाला, तिला विरोध करा, म्हणजे त्यांना जो प्रकार हवाय की त्यांना प्रकाश होता द्यायचा आहे म्हणून आम्ही त्यांना मोठं करण्याने दुर्लक्ष करतो। पण जर का त्यांनी त्यांची ही बकवास बंद नाही केली तर आमच्या मनसेच्या रणरागिणी ह्या स्वस्त बसणार नाहीत। त्यांनी वेळीच शांत राहावं आणि असे बकवास ट्विट करणं बंद करावं। बातमी मुंबईतून। मुंबईत चाळींचा तसंच झोपडपट्टी विकास अंतर्गत प्रकल्प रखडलेले आहेत। अशातच पश्चिम उपनगरातील गोरेगाव इथल्या सिद्धार्थनगर पात्रा चाळ 72 वर्ष जुनी असलेला पुनर्विकास प्रकल्प हा गेल्या 12 वर्षांपासून रखडलाय। यात एकूण 672 इतकी कुटुंब राहतात। तर HDIL या विकासकानं हा प्रकल्प पूर्ण केला नाहीये। याबाबत म्हाडाकडे वारंवार तक्रारी केल्या, हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी मागणी देखील करण्यात आली, पण काहीच झालेलं नाहीये। म्हणून रहिवाशांनी वांद्रे स्थित म्हाडा कार्यालयावरती मोर्चा काढला। तर आज हा मोर्चा स्थानिकांनी काढलेला आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत, त्यामुळे संतप्त नागरिकांनी अशा पद्धतीनं प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मोर्चा काढून आपला संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। मुंबईत चाळींचा तसंच झोपडपट्टी विकास अंतर्गत प्रकल्प रखडलेले आहेत आणि ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी या रहिवाशांनी केली आहे, या नागरिकांनी केली आहे। आणि या संदर्भात त्यांनी वारंवार म्हाडाकडे तक्रारी देखील केल्या, मात्र त्या तक्रारींची कोणतीही दखल या ठिकाणी घेतली जात नाहीये। बघूयात पुढची बातमी। वसई विरारमधील घरगुती आणि अनेक आस्थापनांना अवाजवी वीज बिलं आली आहेत आणि ही वीज बिलं माफ करावी यासाठी वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं। वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी माणिकपूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती। आजचं हे आंदोलन वीज दरवाढ झाली आहे की विजेची मोठ्या प्रमाणात बिलं या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही विजेची बिलं प्रचंड प्रमाणात आली आहेत आणि ती विजेची बिलं न वीज वापरता आली आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी आणि तातडीने
शासनाला हे वीज बिल माफ करणं भाग पडण्यासाठी आजचं हे आंदोलन